नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंटिग्रेशन इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन या टॉपिकचा आपल्याला आज स्टडी करायचा आहे. बघा, हा टॉपिक शिकत असताना आपल्याला हे काही महत्त्वाचे फॉर्म्युलाज आहे की जे आपल्याला लक्षात ठेवायचे. या फॉर्म्युला जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला प्रॉब्लेम खूप इझिली सॉल्व करता येतो. ठीक आहे. बघा, IMP फॉर्म्युला फॉर ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन असं आपण म्हटलं आहे की हाफ अँगल फॉर्म्युला जे असतात ते आपल्याला इथे बघायचे आहेत. बघा, 2 sin स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस 2x. इथे आपल्याला असं बघायला भेटलं, इथे साईनचा स्क्वेअर आपल्याला दिलाय, इथे अँगल एक्स आहेत. तर ज्यावेळेला आपण त्याचा रिझल्ट राईट करतोय त्यावेळेला आपण अँगल 2x घेतोय, म्हणजे अँगल आपण डबल करतोय. ठीक आहे. एका बाजूला स्क्वेअर आहे तर दुसऱ्या बाजूला आपण स्क्वेअर टर्म देत नाही आहे, पण अँगल बाकी डबल होतोय. ठीक आहे. इकडे 2 आहे आणि इकडे 1 मधनं आपण ती टर्म मायनस करतोय. सेम फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस कॉस 2x. इथे पण अँगल एक्स आहे तर त्याचा आपण अँगल डबल करतोय. इकडे कॉस स्क्वेअर आहे तर इथे आपण फक्त कॉस लिहितोय. ठीक आहे. हे दोघेही फॉर्म्युला एकमेकांना सिमिलर टाईपमध्ये दिसत आहेत. जर आपल्याला साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन फाइंड करायला लावलं तर आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला नाहीत साइन स्क्वेअरसाठी, म्हणून आपल्याला तिथे ही टर्म रिप्लेस करायची असते 1 मायनस कॉस 2x, आणि नंतर आपल्याला कॉसचा फॉर्म्युला यूज करून कॉसचा इंटिग्रेशन फाइंड करता येतं आणि 1चं इंटिग्रेशन फाइंड करता येतं. सेम इथे पण कॉस स्क्वेअर असेल तर आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन फाइंड करता येत नाही, त्यावेळेला आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. एक्झाम्पल येईल त्यावेळेला आपण डिटेल ते सगळं बघणार आहोत. जर साइन 2x असं जर आलं तर आपल्याला ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. साइन 2x, ॲक्च्युअली साइन 2x इंटिग्रेशन आपण फाइंड करू शकतोय, पण काही एक्झाम्पलमध्ये सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला महत्त्वाचा ठरतो. तर तो फॉर्म्युला असा आहे, साइन 2x इज इक्वल्स टू 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर एका बाजूला अँगल 2x दिसतोय तर दुसऱ्या बाजूला आपण अँगल फक्त x घेतोय, म्हणजे त्याच्या समोरचा जो नंबर आहे 2 तो आपण काढतोय, म्हणजेच काय करतो आपण अँगल हाफ करतोय. ठीक आहे ना. इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर साइन 3x याच्यासाठी आपल्याला रिझल्ट आहे साइन 3x इज इक्वल्स टू 3 साइन एक्स मायनस 4 साइन क्यूब एक्स. इथे अँगल 3x आहे, इथे अँगल x आहे आणि इथे पण अँगल x आहे. सेम कॉस 3x साठी फॉर्म्युला आहे कॉस 3x इज इक्वल्स टू 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स. ठीक आहे. ही फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी हा एक इझी पार्ट आहे, हाही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, याच्यामध्ये साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू रिझल्ट 1 असतो. 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 6 स्क्वेअर एक्स असतो. 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर एक्स असतो. ठीक आहे. ह्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी ॲक्च्युली आपण 9th 10th स्टँडर्डला पण शिकलो होतो. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ह्या सगळ्या एक्झाम्पलचा स्टडी करायचा आहे. हे सगळे IMP एक्झाम्पल आहे. याआधीही बऱ्याच क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला हे ऑब्झर्व होतील. जर तुम्ही क्वेश्चन पेपर ऑब्झर्व केला तर ह्या टोटल 18 एक्झाम्पल आहे. ह्या 18 एक्झाम्पलचा आपल्याला स्टडी करायचा आहे. ठीक आहे. फक्त थोडक्यात आपण बघूया की नेमकं आपण कोणते अँगल घेतलेत. बघा, कॉस स्क्वेअर एक्स हा अँगल फाइंड करायला विचारला जातो. इथे पण कॉस स्क्वेअर आहे, कॉस स्क्वेअर आहे, पण अँगल 2x आहे. इथे अँगल x आहे, इथे 2x आहे. इथे कॉस स्क्वेअर अँगल x/2 आहे. ठीक आहे. मेथड सगळ्याची सॉल्व करायचे सेम आहेत, फक्त आन्सर थोडे वेगवेगळे येतात. इथे बघा, साइन स्क्वेअर एक्स आहे, इथे पण सेम साइन स्क्वेअरच आहे, फक्त अँगल 2x दिला आहे. इथे x होता, इथे 2x दिला आहे. नंतरच एक्झाम्पलमध्ये x/2 घेतला. त्यानंतर टॅन स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन आपल्याला फाइंड करायचं असेल, कॉट स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला फाइंड करायचं असेल, साइन क्यूब एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला फाइंड करायचं आहे, कॉस क्यूब एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यानंतर ह्या स्टेप्स आहेत, याचंही आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. ठीक आहे. तर असे सगळे एक्झाम्पल आहे, याचा आपल्याला स्टडी करायचं आहे. बघा, याआधी आपण बिस्लॅजिनियस इंटिग्रेशन ह्या टाईपचे फॉर्म्युलाज आपण ऑब्झर्व केले होते, आणि ह्या टाईपवरचं व्हेरी IMP जे एक्झाम्पल आत्तापर्यंत विचारले गेलेत त्याही 4th एक्झाम्पलचा आपण स्टडी केला आहे. जर ही व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल
तर वरती आय बटनावरती ही व्हिडिओ शो होती, त्यावरती क्लिक करून ह्याही एक्झाम्पलचं तुम्ही स्टडी करा. ठीक आहे, चला वन बाय वन आपण एक्झाम्पलचा स्टडी करूया. बघा फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतलं आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. आपल्याला स्क्वेअर टर्मचं डायरेक्ट इंटिग्रेशन फाईंड करता येत नाही, मग त्याच्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरणार आहे? बघा आपण आता फॉर्म्युलाचं डिस्कशन केलं होतं. कॉस स्क्वेअर आहे, मग कॉस स्क्वेअरचा फॉर्म्युला जो होता तो काय होता? 2 कॉस स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 प्लस कॉस 2x फॉर्म्युला होता. ठीक आहे, मग आता आपण हा फॉर्म्युला इथे आता पुट करणार आहे. ठीक आहे, बघा सोल्युशन कसं राईट करायचं असतं. सोल्युशन पहिल्यांदा आपल्याला जो प्रॉब्लेम दिला त्याला आपण आय म्हणून कन्सिडर करणार आहे. सो आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. ठीक आहे, असं आपण त्याला कन्सिडर करून घेतलं आहे. आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे तो आपण लिहूया. वी नो दॅट कोणता फॉर्म्युला होता तो? 2 कॉस स्क्वेअर एक्स 2 कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस कॉस 2x. बघा इथे अँगल एक्स येतं, आपण त्याचा डबल केला. ओके, आणि आपल्याला कशाची व्हॅल्यू पुट करायची? ह्या कॉस 2x व्हॅल्यू पुट करायची. म्हणजे हा 2 इकडे येताना काय होणार आहे? इथे मल्टिप्लायला, इकडे येताना काय होईल? तो डिवाइडला जाईल. ओके, सो आपण ती स्टेप आपण वरती इथे पुट करणार आहे. सो आपल्याला सोल्युशन बघायला भेटणार आहे. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू पण पुट करतोय, ती काय दिसते? 1 प्लस कॉस 2x आणि अपॉन डिनोमिनेटरमध्ये काय असेल? हा 2 इकडे मल्टिप्लाय, तो इकडे जाऊन डिवाइडला जाणार आहे म्हणून तो 2. म्हणजे आता आपल्याला जे इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे ते कोणत्या टाईमचं फाइंड करायचं आहे? 1 प्लस कॉस 2x अपॉन 2 ह्या टर्मचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. क्लिअर होतं? आता बघा 1 अपॉन 2 म्हणजे हा दोघांसाठी कॉमन आहे, सो तो आपण इंटिग्रेशनच्या पुढे घेऊ शकतोय. म्हणजे आपल्याला ही टर्म अशी बघायला भेटणार आहे, इज इक्वल्स टू 1/2. मी हे काय घेतलं? इंटिग्रेशनच्या पुढे घेतलं. मग इंटिग्रेशन आपल्याला कोणाचं फाइंड करायचं आहे आता? 1 प्लस कॉस 2x. ठीक आहे, ह्या पूर्ण टर्मचं आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. आता इथे दिसतंय प्लस, म्हणजे ही टर्म सेपरेट झाली, ही टर्म सेपरेट झाली है ना. सो आपण रूल नंबर फर्स्टनं हे दोघं इंटिग्रेशन सेपरेट करू शकतोय. सो आय इज इक्वल्स टू 1/2 हे दोघांसाठी कॉमन आहे म्हणून मी याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतोय आणि इथे घेतोय इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x dx. ठीक आहे, आणि स्क्वेअर ब्रॅकेट मी काय केलं? कंप्लीट केलं. का? कारण हा 1/2 या दोघांसाठी कॉमन दिसावं म्हणून आपण याला स्क्वेअर ब्रॅकेट दिलं आहे. ओके, सो आपल्याला सोल्युशन मिळतं आहे. आय इज इक्वल्स टू 1/2 इंटू ब्रॅकेट 1 आहे, 1चं इंटिग्रेशन काय असणार आहे? एक्स प्लस कॉस 2x आहे, कॉसचं इंटिग्रेशन काय असतं? तर ते असतं साईन एक्स, पण इथे 2x आहे म्हणून इथे अँगल पण काय असणार आहे? 2x. आणि नेहमीप्रमाणे आपण काय करतो? एक्स सोबत जो नंबर असतो तो काय करतो? डिनोमिनेटरमध्ये राईट करतो, म्हणजेच काय करतो? अँगलचा डेरिव्हेटिव्ह घेतो, तो किती मिळणार आहे? 2. ओके, सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं म्हणून आपण ब्रॅकेट कंप्लीट करणार आहे आणि पुढे काय लावणार आहे? प्लस सी लावणार आहे. ठीक आहे, हे काय झालं आपलं? विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. हे झालं आपलं रिक्वायर्ड सोल्युशन. किंवा आणखी आपण काय करू शकतोय? हा 1/2 आहे, हा ह्या दोघांना आपण सेपरेट करू शकतोय, म्हणजे मल्टिप्लाय करू शकतोय. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेप मिळणार आहे आय इज इक्वल्स टू एक्स अपॉन 2 प्लस साईन 2x अपॉन 2 इंटू 2 दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल, 2 2 जा 4 आणि पुढे मिळणार आहे प्लस सी विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. ठीक आहे, दोघं पण सोल्युशन ट्रू आहेत, फक्त आपण हे मल्टिप्लाय करून हा फॉर्मॅट दाखवलं आहे. क्लिअर होतं आहे? कोणता फॉर्म्युला यूज केला तो आपण इथे ब्रॅकेटमध्ये लिहूया. बघा 1चं इंटिग्रेशन आपण घेतलं, 1चं इंटिग्रेशन काय असतं? एक्स असतं, आणि अँड इंटिग्रेशन ऑफ कॉस 2a किंवा a इंटू एक्स dx. त्याचं आन्सर काय असतं? कॉसचं इंटिग्रेशन असतं साईन ax आणि अपॉन काय असतं? a. ठीक आहे, आणि पुढे असतंय प्लस सी. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युला आपण यूज केले, ते आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट केले. क्लिअर झाले सगळ्यांना व्यवस्थित? बघा हे फॉर्म्युला आपण कुठनं यूज केलं आहे? तर याआधी आपण एक
व्हिडिओ पण क्रिएट केला होता बघा ह्या फॉर्म्युलाचा. ठीक आहे. जर हे फॉर्म्युले तुम्हाला माहीत नसतील कसे बनवायचे वगैरे, तर वरती आय बटनावरती याचे व्हिडिओ शो होईल. ठीक आहे. तर ती पण व्हिडिओ तुम्ही एकदा क्लिअर कट बघा, म्हणजे तुम्हाला क्लिअर लक्ष देईल की कोणत्या टर्म आपण कसं फाइंड आउट करतोय. ओके. बघा इथे कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय घेतलं होतं आपण, साइन एक्स प्लस सी. ठीक आहे. तेच आपण आता इथे घेतलंय. क्लिअर होते. ओके. बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम सेम आहेत, फक्त आपल्याला इथे अँगल चेंज करून दिलाय. ठीक आहे. इथे एक्स होतं, आता इथे किती आलाय, 2x आलाय. बघा त्याचं सोल्युशन कसं फाइंड करायचं आहे. सोल्युशन नेहमीप्रमाणे आपण त्याला आय म्हणून कन्सिडर करणार आहे. आय इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर 2x dx. ठीक आहे. आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे आपण तो राईट करतोय. वी नो दॅट 2 cos स्क्वेअर x इज इक्वल्स टू, बघा आता इथे सी आलाय म्हणून आपण काय घेतोय, प्लस घेतोय, किंवा इथे कॉस आहे आणि पुढे पण कॉस येत आहे म्हणजे सेम फंक्शन येत आहे, त्यावेळेला आपण इथे काय ठेवणार आहे, प्लस ठेवणार आहे. आणि ज्यावेळेला इकडे कॉस असेल आणि इथे साईन येईल त्यावेळेला मायनस येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला ज्यावेळेला त्यावेळेला मी ते परत एकदा एक्सप्लेन करेल. आता आपल्याला इथे व्हॅल्यू कोणाची पुट करायची आहे, ह्या कॉस एक्सची पुट करायची. ठीक आहे ना. बघा कॉस एक्स होता तर आपण 2x घेतलाय, पण आता इथे जर बघितलं आपल्याला आता काय इथे 2x आहे, म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला कसा राईट करता येईल, 2 cos स्क्वेअर 2x. याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला पाहिजे, म्हणजेच काय येईल 1 प्लस कॉस, बघा इथे 2 आहे आणि हा 2 2 जा 4, म्हणजेच काय येणार आहे 4x. सो कॉस स्क्वेअर 2x याच्या ठिकाणी आपण काय पुट करणार आहे, 1 प्लस कॉस 4x ही व्हॅल्यू आपण आता पुट करणार आहे. सो बघा आपल्याला हे असं बघायला भेटेल, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस कॉस 4x आणि डिनोमिनेटरमध्ये काय असणार आहे, हा इथला 2 की जो इकडे जाणार आहेत है ना. सो 2. सो आपल्याला याचं इंटिग्रेशन आता पाहिजे. ठीक आहे. जसं आपण ह्या स्टेपला फॉलोअप दिला, सेम त्याच पद्धतीने आपण ह्या स्टेपला फॉलोअप देणार आहे. ओके. सो बघा आता हा 2 मी पहिल्यांदा इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो, म्हणजेच काय येतो 1/2 आणि ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे, इंटिग्रेशन ऑफ 1. ठीक आहे. आणि परत पुढे काय असणार आहे, प्लस कॉस 4x. ठीक आहे. याचं आपण आता काय करणार, इंटिग्रेशन फाईंड करणार आहे. ठीक आहे. आणि हा 1/2 आपण कॉमन आहे म्हणून ब्रॅकेटच्या पुढे लिहिला. ठीक आहे. असं लिहिलं तरी चालेल किंवा असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. त्याने काही एक फरक पडणार, दोघांचं मिनिंग एकच होतोय, फक्त आपण इथे एक्स्ट्राचं स्क्वेअर ब्रॅकेट लावतो ह्या स्टेपमध्ये. ठीक आहे. आता बघा पुढच्या नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे, 1/2 ॲज इट इज. बघा इंटिग्रेशन ऑफ 1 dx, इंटिग्रेशन आपण ह्या दोघांसाठी सेपरेट करतोय, प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस 4x dx. सो आपल्याला माहिती आहे 1चं इंटिग्रेशन काय असतं, तर ते असतं x, आणि कॉसचं इंटिग्रेशन असतं ते काय असतं, साईन, इथं जो नंबर दिसतो, जो अँगल दिसतो तो ॲज इट इज 4x, आणि अपॉन डिवाइडला काय, हा 4, ब्रॅकेट कंप्लीट, प्लस सी. ठीक आहे. हे आपलं काय झालं आहे, फायनल सोल्युशन. आणखी नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करू शकतो, 1/2 मल्टिप्लाय करू शकतो, दॅट इज आय इज इक्वल्स टू x/2 प्लस साइन 4x अपॉन 4 × 2 दॅट इज 8 प्लस सी. हे पण आपलं काय झालं, रिक्वायर्ड सोल्युशन झालं. जर फॉर्म्युला यूज केला तर आपण इथे ब्रॅकेटमध्ये लिहावं, सिन्स पहिला फॉर्म्युला यूज केला आपण इंटिग्रेशन ऑफ 1, तर ते काय असतंय x, आणि दुसरा फॉर्म्युला आपण यूज केला तो म्हणजे इंटिग्रेशन ऑफ कॉस ax dx इज इक्वल्स टू साइन ax अपॉन a प्लस सी, ब्रॅकेट कंप्लीट. ओके. सेम ह्याच टाईपचा नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते आपण घेऊया. बघा आता इथे काय होतं, 2x होता आणि आता आपल्याला काय दिलं आहे, x/2 ही टर्म आपल्याला आता फाइंड करायची. ठीक आहे. बघा आता याच्यासाठी नेमकं कसं सोल्युशन येणार आहे, नेहमीप्रमाणे आपण याला आय म्हणून कन्सिडर करूया. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर इंटू ब्रॅकेट x/2 ब्रॅकेट कंप्लीट dx. ठीक आहे. जी टर्म दिली ती आपण ॲज इट इज कॉपी पेस्ट केली. ठीक आहे. याच्यामध्ये कोणताही चेंज केला नाही. स्क्वेअर टर्मचा आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करता येत नाही, म्हणून आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे तो आपण पुट करतोय. बघा वी नो दॅट म्हणून आपण राईट करून घेतलं, जो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे तो आपण राईट करतोय, 2 cos स्क्वेअर x इज इक्वल्स टू 1 प्लस कॉस 2x
इथे सिंगल एक्स होता तर त्याचा आपण डबल एक्स केला. इथे कॉस आहे, इथे कॉस आहे, म्हणून मिडलला काय दिलं, प्लस साईन दिलं. ओके. सो आता बघा आपल्याला व्हॅल्यू कोणाची फाइंड करायची आहे, कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2. म्हणजे इथे एक्सच्या ठिकाणी काय पाहिजे, एक्स अपॉन 2 पाहिजे. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला काय भेटणार आहे, 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2. अँगल काय केला आपण, हाफ केला. म्हणजे याच्यातला एक होता त्याचा हाफ केला. मग इकडे पण अँगल काय करावं लागेल, हाफ करावं लागेल. म्हणजेच काय येईल, कॉस एक्स येईल. क्लिअर झालं बघा. इथे एक्स होता तर त्याचा अँगल किती झाला, 2x झाला. इथे हाफ आहे, हाफचा अँगल काय होणार आहे, 1 होणार आहे. ओके. सो आता आपल्याला हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. म्हणजे आपल्याला असं बघायला भेटेल, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2 इंटू डी एक्स. ठीक आहे. याची व्हॅल्यू आपण फक्त पुट केली. इथे 2 नव्हता म्हणून हा 2 आपण इकडे डिवाइडला आणला. ओके. इथे जर 2 प्रेझेंट असता तर आपण डायरेक्ट हे आन्सर पुट केलं असतं. आता बघा हा डिनोमिनेटरमध्ये 2 येत, ठीक आहे, दोघांसाठी कॉमन आहे. सो आपण तो इंटिग्रेशनच्या पुढे घेऊया. म्हणजे आपल्याला बघायला भेटणार आहे 1/2. बघा हा डिनोमिनेटरमध्ये म्हणून 1/2 येतोय. हा जर न्यूमिनेटरमध्ये 2 असता तर फक्त 2 बाहेर आला असता. एवढं फक्त नीट क्लिअर लक्षात घ्या. ओके. सो बघा इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स याचा आता आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. सो आय इज इक्वल्स टू 1/2 इंटिग्रेशन आपण सेपरेट करूया. इंटिग्रेशन 1 साठी मी सेपरेट केलं आहे, प्लस इंटिग्रेशन कॉससाठी आपण सेपरेट करतोय. सो इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स. ठीक आहे, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. सो आपल्याला टर्म मिळते 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1 तर ते काय असतंय, एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स तर ते काय असतंय, साईन एक्स. आणि इथे अपॉनला काय घेतो आपण, हा अँगलला जो नंबर असतो तर इथे 1 आहे म्हणून तो आपण डिनोमिनेटरमध्ये 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. सो आपण तो काही लिहिणार नाही आणि पुढे भेटतंय सी. ओके. सो विच इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. आणखी काय करता येईल, तर हा 1/2 इनसाइड द ब्रॅकेट मल्टिप्लाय करता येईल. म्हणजेच एक्स अपॉन 2 प्लस साईन एक्स अपॉन 2 प्लस सी विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. जो फॉर्म्युला आपण यूज केला आहे तो आपण ब्रॅकेटमध्ये राईट करूया. सिन्स इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स तर त्याचा आन्सर काय असतं, एक्स. आणखी एक फॉर्म्युला आपण यूज केला इंटिग्रेशन ऑफ कॉस ए एक्स तर त्याचा आन्सर काय असतंय, साईन ए एक्स अपॉन ए प्लस सी. असे 2 फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केले. ओके. सो येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेले जे एक्झाम्पल आहेत, ठीक आहे, तर त्याचा आपण स्टडी करूया. ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कॉस स्क्वेअर असताना कशी व्हॅल्यू फाइंड करायची त्याचा स्टडी केला. येत्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण साईन स्क्वेअर आणि राहिलेले रिमेनिंग पार्टचा कसा स्टडी करायचा त्याची व्हिडिओ आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. ठीक आहे. अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. वरती नोटिफिकेशन आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करा, ते हिट करून ठेवा की जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाले की नोटिफिकेशन पहिलं तुमच्यापर्यंत पोहोचेल.